झी24 तास एक पाऊल पुढे. इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचं कट ऑफ. प्रेक्षको, आपण चर्चा करतोय जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं, मी सांगतोय पुन्हा दुसऱ्या क्रमांकाची तांत्रिक आणि अभियांत्रिकी मनुष्यबळ ज्या देशाकडे आहे त्या देशातल्या अत्यंत प्रगत अशा महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्याच्या स्वतःच्या इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा जवळपास निम्म्यापेक्षा जास्त इंजिनिअरिंगच्या जागा रिकाम्या आहेत. कुठेतरी धोरण चुकलेलं आहे आणि त्याहीपेक्षा राजकारण्यांचं शिक्षण प्रेम हे किती पुतना मावशीचं होतं हेही आपण पाहिलेलं आहे. मला इथेच थांबायचं नाहीये. ही परिस्थिती सुधारायची कशी? मला कल्पना आहे की राजकारण्यांनी ही कॉलेज काढून ठेवलेली आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी जमिनी गहाण टाकून त्यात कॉलेज इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. त्यांना पुढे काय करायचं कळत नाहीये. परंतु सरकार नुसतं गप्प बसलंय असंही मला म्हणायचं नाहीये. सरकारने एक उच्च स्तरीय कमिटी अपॉइंट केली होती. या समितीचे निष्कर्ष नेमके काय आहेत ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर ही परिस्थिती सुधारायची कशी ते आपण मार्गदर्शक म्हणून इतर तज्ञांना विचारणार आहोत. तंत्रशिक्षण संचालनाच्या समितीचे निष्कर्ष आहेत. विद्यार्थ्यांचा कल गुणात्मक दर्जा असलेल्या संस्थेकडेच असतो. विद्यार्थ्यांची पसंती ग्रामीण भागातील संस्थेऐवजी शहरी संस्थांमध्ये असते. विनाअनुदानित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना न परवडणारं शैक्षणिक शुल्क असतं. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आवश्यक वसतिगृहाची सुविधा नसणे. नवीन संस्थांमध्ये अनुभवी शिक्षक तसंच साधन सामुग्रीच्या अभावामुळे रिक्त जागांचं प्रमाण जास्त असतं. विद्यार्थ्यांचा कल गुणात्मक दर्जा असलेल्या संस्थेकडे असतो. आपण पाहिलं असेल की या समितीचे निष्कर्ष काय होते. तेच निष्कर्ष घेऊन मी आता चर्चेला सुरुवात करणार आहे. सर्वप्रथम जातो के.एस. बंदी यांच्याकडे. के.एस. बंदी, मला तुम्ही सांगा, आपण तिसऱ्या भागातही पाहिलं की राजकारण्यांनी काय शिक्षणाचा खेळखंडोबा करून टाकलेला आहे. परंतु इथेच थांबून चालणार नाहीये. आपण विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगाल, शासनाला काय सांगाल, ही परिस्थिती सुधारण्याकरता सगळ्यांनी एकत्र येऊन, आशिष देशमुख म्हणत होते त्याप्रमाणे सगळे स्टेक होल्डर्स एकत्र येऊन काय करायला पाहिजे? काय म्हणणं आहे आपलं? मला या सुधारणासाठी 5 मुद्द्यामध्ये मला याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. बोला. पहिला जो मुद्दा आहे, आता आपलं मी थोडं महाराष्ट्रामध्ये ज्या विनाअनुदानित संस्था आहेत त्याचं एक असोसिएशन आहे, त्या असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून मी आहे आणि वेळोवेळी आमच्या मिटिंगा होत असतात पुण्यामध्ये आणि त्यातून जे काय आम्हाला जाणवलं त्यातला पहिला मुद्दा जो आहे, सर्व विनाअनुदानित महाविद्यालयांनी ॲक्रेडिटेशनकडेच जाणं गरजेचं आहे. नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन ही कमिटी आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच कॉलेजेसनी ते ॲक्रेडिटेशन केलेलं आहे आणि नॅक म्हणता येणार नाही. नॅक हा UGCच्या सिनियर कॉलेजेससाठी आहे. ह्या टेक्निकलसाठी नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन NBA अशी ती संस्था आहे. हां, तर त्या संस्थेकडून सगळ्या महाविद्यालयांनी ॲक्रेडिटेशनकडे गेलं पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे सुधारण्याच्या दृष्टीनं. दुसरा जो मुद्दा आहे, प्रत्येक महाविद्यालय हे एकच वर्षासाठी दरवर्षी ॲप्लिकेशन प्रत्येक विद्यापीठाकडून घेत असतं. त्या महाविद्यालयाला परमनंट ॲप्लिकेशन मिळत नाही. परमनंट ॲप्लिकेशन न मिळण्यामागचं कारण असं की तिथं अप्रूव्ड स्टाफ नसतो, बऱ्याचशा फॅसिलिटी नसतात म्हणून. तर प्रत्येक विनाअनुदानित महाविद्यालयांनी परमनंट ॲप्लिकेशन त्या विद्यापीठाचं मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टाफची उपलब्धता. तिसरा मुद्दा काय सांगा बंदी साहेब? तिसरा मुद्दा असा आहे, आता ह्या ज्या कंट्रोलिंग अथॉरिटी आहेत, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन असो किंवा कन्सर्न विद्यापीठ असो, त्यांच्यावरती प्रचंड भार आहे. प्रत्येक दरवर्षी कॉलेजेस वाढतात आणि त्यांना मॉनिटरिंगला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावरचा भार कमी करण्याच्या दृष्टीनं, मगाशी जे आमच्या सहकार्याने सांगितलं की आपण एकत्र बसलं पाहिजे, तर त्यांच्यावरचा भार कमी करून क्वालिटी वाढवण्याच्या दृष्टीनं किंवा गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं मॉनिटरिंग कसं करता येईल हे काम आपण बघितलं पाहिजे. म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट असो किंवा कन्सर्न विद्यापीठ असो, यांच्यावरचा भार कमी कसं करता येईल आणि जेणेकरून त्यांनी कंट्रोलिंग कसं करतील. चौथा मुद्दा जो आहे, महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 3 कमिट्या केलेल्या होत्या. एक राम ताकवले साहेबांची कमिटी होती, अरुण निगवेकर साहेबांची कमिटी होती आणि अनिल काकोडकर साहेबांची कमिटी होती. त्यांनी रिपोर्ट सादर केलेले आहेत आणि त्याचा स्वीकार महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर करावा आणि त्यांची अंमलबजावणी जर केली तर हे सर्व काही मिटून जाणार. जो 3 नंबरचा माझा मुद्दा होता, हा भार कमी करण्याचा, डिसेंट्रलायझेशनचा, तो मुद्दा संपून जाईल. आणि चौथं जे आहे, 5वं धोरण, विनाअनुदानित महाविद्यालयासाठी किंवा तांत्रिकासाठी धोरण ठरवण्यासाठी
एक तंत्रशिक्षण डिपार्टमेंटला एक सल्लागार समिती असावी, त्यात सगळे स्टेक होल्डर्स असावे, विद्यार्थी असावेत, पालक असावेत, एक्सपर्ट्स असावेत, संस्था चालक असावेत, शासन असावेत, बरोबर, एक सर्वंकष अशा स्वरूपाची समिती असावी या सूचना आहेत, अतिशय बरोबर आहेत बंदी साहेब. नुसता समिती असून चालणार नाही, तर त्या समितीचे दर 3 महिन्यांनी मीटिंग झाले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि हे माझं 5वं सजेशन आहे. हे सर्व जर केलो तर महाराष्ट्रात गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीकोनात निश्चितच मदत होईल असं मला वाटतं. डॉक्टर आशिष देशमुख, काय सांगाल? 5 सूचना आलेल्या आहेत. मी ह्या सूचना तर नक्कीच फायदेशीर ठरतील, त्या गुणवत्ता सुधारण्यासाठी राहतील. माझी याच्या पुढे जाऊन एक सूचना अशी राहील की ज्या प्रमाणात कॉलेजेस मशरूमिंग झाले आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही मोठ्या शहरात महाराष्ट्रातून बाहेर निघा एका रस्त्याने आणि 2-2 किलोमीटरवर किंवा एकमेकाच्या कंपाऊंडला लागून कॉलेजेस आले आणि तुम्ही आता स्टॅटिस्टिक दाखवलं पुष्कळशा कॉलेजेसमध्ये 80% जागा ह्या रिकाम्या आहे. माझं म्हणणं राहील की जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या आहे त्यांनी तो कोर्स बंद करून जिथे एकत्रित विद्यार्थी आणून त्याचं क्लबिंग करून ते सेंटर ऑफ एक्सलन्स खऱ्या अर्थाने होतील. तिथे अतिशय प्रॅक्टिकल, अतिशय बरोबर आहे चौधरी, बरोबर आहे देशमुख साहेब, प्रॅक्टिकल सूचना आहे अत्यंत. मला जायचंय विजय नवले यांच्याकडे. विजय नवले, विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? गुणवत्तेचा कट ऑफ खाली घसरतोय, याच्याकरता फायनली तुम्ही काय सांगाल? अगदी थोडक्यात सांगतो. पहिला, जागा आणि ब्रांचेस बद्दल. भारतामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये रिक्वायरमेंट काय आहे, मेकॅनिकलची किती, सिव्हिलची किती, कम्प्युटरची किती, या हिशोबाने ब्रांचेससाठी अलोकेशन व्हावं, नंबर 1. नंबर 2, भागांनुसार, जॉग्राफिकल लोकेशननुसार कॉलेजेसची रिक्वायरमेंट किती, यानुसार कॉलेजेसला मान्यता द्यावेत, नंबर 2. नंबर 3 ची गोष्ट, सँडविच कोर्स सारखे कोर्सेस ज्याच्यामध्ये थिअरॉटिकल सोबत इंडस्ट्रियल एक्सपोजर दिलं जातं प्रत्येक सेमिस्टरला, या पद्धतीचे कोर्सेसची संख्या वाढवावी. आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्याचे कोर्सेस. नंबर 4, इंजिनिअरिंग कोर्स बरोबर इंटर्नशिप असावी, जशी मेडिकलला असते त्या पद्धतीने नंतर 6 महिन्यांचं परत ट्रेनिंग असावं. नंबर 5, प्राध्यापकांना याबद्दलचं इंडस्ट्रियल ओरिएंटेशन असावं. आणि या सगळ्या मेथड्स केल्यानंतर इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट यांच्या इंटरॅक्शनच्या माध्यमातून गुणवान विद्यार्थी बाहेर पडतील. मला असं वाटतं की परिस्थिती अत्यंत वाईट नाहीये, परंतु ही संख्या वाढत गेली तर ते परिस्थिती वाईट होऊ शकेल. या काही गोष्टींच्या आधारे इंडस्ट्री, इन्स्टिट्यूट आणि सरकार यांनी एकत्रितपणे येऊन जर निर्णय घेतला तर यामध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारचे अभियंते होतील. आणि त्यांनी मनापासून जर काम केलं तर नुसतीच कॉम्प्युटर ब्रांच निवडले म्हणून नाही, तर त्याच्यामध्ये जो इन्व्हॉल्व्ह झाला तो इन्व्हॉल्व्ह होणं अतिशय त्या विद्यार्थ्याची तेवढी जबाबदारी आहे. वेळ अत्यंत थोडा आहे. डॉक्टर काकडे, मला काय सांगाल, गुणवत्ता राखण्यासाठी काय करावं लागेल? कारण गुणवत्ता हा शेवटचा अंतिम निकष आता समोर येतोय. या सगळ्यांचं एकच उत्तर आहे. आता बंदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी NBA कडनं आपलं ॲक्रेडिटेशन करून घेणं. कारण की NBAनी आता नवीन जे ॲक्रिडेशन प्रोसेस सुरू केली आहे त्याला आउटकम बेस्ड ॲक्रिडेशन म्हणतात. या सगळ्या म्हणजे दर्जा राखण्यासाठी जे काही करायचं आहे त्याचं एकच उत्तर आहे, ॲक्सेप्टिंग द आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टम. अगदी बरोबर. ज्यामध्ये, आणि दिस इज ॲक्सेप्टेड वर्ल्ड वाईड, की ज्याच्यात काय असतं की तुम्ही तुमच्या उद्योगधंद्यांची, तुमच्या इंजिनिअरिंग प्रोफेशनची नीड काय त्याच्याप्रमाणे तुमचे आउटकम डिसाईड करा. तुमच्या प्रत्येक प्रोग्रामसाठी तुमचे ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करा आणि त्याच्याप्रमाणे तुमची स्कीम, करिक्युलम, तुमच्या टीचिंग मेथडॉलॉजी डिसाईड करा. आणि इफ देर इज अ गॅप, डू द गॅप अनालिसिस, फ्लोट सम व्हॅल्यू एडिट कोर्सेस, रोप इन इंडस्ट्री. दिस विल, अँड दिस इज अ सायक्लिक प्रोसेस. ती सातत्याने इम्प्लिमेंट केली, सातत्याने करावं लागेल. बरोबर. आणि दिस इज द नीड ऑफ द अवर. आणि इफ यू आर रेडी टू ऍक्सेप्ट दिस, कारण की आपण नेहमी म्हणतो की गुणवत्ता विद्यार्थ्यांची कमी आहे, 45% वाल्याला आपण ऍडमिशन देतो, पण ही सगळी जी आहे याचं सगळ्यांचं उत्तर एकच आहे की वी हॅव टू चेंज द फोकस फ्रॉम टीचर सेंट्रिक सिस्टम टू लर्नर सेंट्रिक सिस्टम. अगदी बरोबर आहे. टीचिंग पासून लर्निंग कडे जायला हवं, हाच अत्यंत कळीचा मुद्दा आहे. एका गावामध्ये एक छोटा मुलगा असतो. कार्यक्रमाचा शेवट करताना मला हा एक अतिशय चांगला चुटकुला आठवला. एका गावामध्ये छोटा मुलगा असतो, तो एका चौकात जाऊन सांगतो, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. अनेकांना आश्चर्य वाटतं, लोक त्याला थांबवतात. तो म्हणतो, उद्या सकाळी 10 वाजता माझ्या घरी बघायला या, तुम्हाला यातला फरक सांगतो, तुम्हाला मी हे दाखवतो गाणारं कुत्रं. दुसऱ्या दिवशी अख्खं गाव नतून ठरतून जगातलं 8वं आश्चर्य त्याच्याकडे बघायला येतं. तो कुत्र्याला आदेश देतो, सांगतो, टॉमी गा. टॉमी तोंड उघडतो आणि अख्ख्या गावाचे श्वास रोखलेले असतात. त्यांना असं वाटतं हा कुत्रा गाणार, परंतु कुत्रा भुंकायला लागतो. लोक चिडतात, त्याला थांबवतात. त्या मुलाला विचारतात, तू तर म्हणला होतास तू तुझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. तो म्हणला, मी शिकवलंय असं म्हणलं, ते कुत्रं शिकलंय असं कुठं म्हणलं. हाच टीचिंग आणि लर्निंग मधला फरक,
हाच नेमका गुणवत्तेचा फरक. याच गुणवत्तेवर आज आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. आजचा जनमताचा कौल नेमका काय आहे तो पाहूया. गुणवत्तेच्या अभावी इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहत आहेत का बघू. 80% जवळपास 80% लोक म्हणतायत होय, गुणवत्तेच्या अभावीच या जागा रिकाम्या राहत आहेत. 20% लोक नाही असं म्हणतायत. प्रेक्षको, हा अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न होता. हा निव्वळ सामाजिक प्रश्न आहे. त्या सामाजिक प्रश्नावर आज हे चारही मान्यवर एकत्र आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.